नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप हंगामातील झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 24 जिल्ह्यातील 52 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा आगाऊ हप्ता हा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 2216 कोटी रुपयांचे पॅकेज हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यामधील ते 24 जिल्हे कोणते असतील, तसेच यामधील कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच यामधील कोणते महसूल मंडळे या पीक विम्यासाठी पात्र असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 52 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आगाऊ पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे राज्यातील कृषक समुदायाला हा मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा व्यापक फायदा, तर केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री फसल विमा योजना ही देशातील शेतकऱ्यांच्या हिताची एक क्रांतिकारक योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यासारख्या अनपेक्षित घटकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक भरपाई दिली जाते. महाराष्ट्र राज्यात या योजनेचा व्यापक स्वीकार झाला असून लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मित्रांनो, अतिवृष्टीचे गंभीर परिणाम यामध्ये जर पाहिलं तर यावर्षी खरीप हंगामात महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर यासारख्या मुख्य पिकांचे व्यापक नुकसान झाले आहे आणि शेतात साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर काही ठिकाणी पिकांची गुणवत्ता घसरली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 2216 कोटींचे आर्थिक पॅकेज ही जाहीर करण्यात आलेले आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2216 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज ही जाहीर करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक व्यापक आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत एकूण 2216 कोटी रुपयांची रक्कम 25% आगाऊ भरपाई म्हणून वाटप करण्यात आली आहे. मित्रांनो, ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही जमा केली जाणार आहे. तर या मोठ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या तात्काळ गरजा भागवण्यासाठी आर्थिक स्थिरता मिळेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर वितरणाची चरणबद्ध पद्धत ही कशी असेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या मोठ्या आर्थिक पॅकेजचे वितरण चरणबद्ध पद्धतीने केले जाणार आहे. आतापर्यंत 1690 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरित 634 कोटी रुपयेची मदत देखील लवकरच ही वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, या पद्धतशीर वितरणामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे, तर तसेच त्यांना भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर स्थानिक मूल्यांकन प्रक्रिया ही कशी असेल. तर मित्रांनो, पीक विम्याच्या मंजुरीसाठी स्थानिक प्रशासनाद्वारे पीक नुकसानीचे तपशीलवार मूल्यांकन करण्यात येते. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये तालुका पातळीवर कृषी अधिकारी असतील, तसेच तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी मिळून प्रत्येक गावातील पीक नुकसानीचे वैद्यकीय पद्धतीने मोजमाप करतात. यामध्ये नुकसानीची टक्केवारी असेल, तसेच प्रभावित क्षेत्र, पिकाचा प्रकार आणि नुकसानीचे कारण या संदर्भातील सर्व घटकांचा यामध्ये समावेश आहे आणि हा आधार वापरूनच पीक विमा योजनेची भरपाई ही देण्यात येते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर विमा कंपन्यांशी समन्वय आणि आव्हाने काय असतील, तर काही कंपन्यांकडून अधूनमधून आव्हाने आणि अडथळे निर्माण होत असले तरी राज्य सरकारने त्यांच्या आवश्यक तांत्रिक पुरावे आणि नुकसान मोजण्यासाठी संपूर्ण डाटा प्रदान केला आहे आणि या डाटामध्ये हवामान केंद्राचे अहवाल असतील, तसेच उपग्रह प्रतिमा असतील, तसेच स्थानिक सर्वेक्षण अहवाल आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीचा समावेश आहे. सरकारने सर्व विमा कंपन्यांशी सतत संवाद साधून त्वरित निर्णय घेण्याचे ही यामध्ये सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, यामध्ये किमान भरपाई हमी यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत असे शेतकरी ज्याची पीक विम्याची गणना केलेली रक्कम जर 1000 रुपयापेक्षा कमी आहे आणि त्यांना किमान 1000 रुपयाची रक्कम म्हणजे भरपाई देण्याची हमी आहे, तर या छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या हिताचं आणि नुकसान कमी झालेले असेल अशांना यामध्ये ही मदत देण्यात येते.
मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या किमान भरपाईमुळे कोणत्याही शेतकरी हा रिकाम्या हाताने जाणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर प्रलंबित अपील असतील आणि भविष्यामध्ये या पीक विमा योजनेमध्ये वाढ होणार आहे. तर मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की काही विमा कंपन्यांकडून प्रलंबित असलेल्या अपिलांवर निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम आणखी वाढू शकते आणि या अपिलामध्ये मुख्यतः अतिरिक्त नुकसान भरपाईचे दावे असतील, तसेच तांत्रिक गणनेतील सुधारणा आणि अधिक क्षेत्राचा समावेश असल्यासारखे हे मुद्दे समावेश आहेत. तर सरकार या सर्व प्रलंबित प्रकरणात त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, तर आधुनिक काळात पीक विम्याच्या प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर उपग्रह प्रतिमा असतील, तसेच ड्रोन सर्वेक्षण असतील, तसेच हवामानाचा डाटा विश्लेषण, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पीक नुकसानीचे अधिक मूल्यांकन केले जात आहे. त्यामुळे भरपाईची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान बनली आहे. मित्रांनो, पीक विम्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली बँक खाते नियमित तपासावीत, तसेच त्यांनी संबंधित विमा कंपनी किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या दाव्याची स्थिती जाणून घ्यावी. तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत आणि पीक विम्यासंदर्भातील सर्व नियमांची माहिती घ्यावी. मित्रांनो, या व्यापक उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समुदायाला मोठा आधार मिळाला आहे आणि त्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास ही मदत होणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, जवळपास 2,216 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये काही पिकांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.